नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि बुधवारी अधिवेशनामध्ये म्हणजे सभागृहात औरंगजेब या मुद्द्यावरनं प्रचंड गदारोळ आपण पाहिला. देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात उत्तर दिलेलं आहे. गदारोळ यासाठी झाला की समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारी काही वक्तव्य केली. औरंगजेब हा कसा महान राजा होता, तो क्रूर नव्हता, त्याने अनेक मंदिरं उभारली, अशा पद्धतीची एक नवी माहिती, नवं संशोधन जे आहे ते अबू आझमी यांनी केलेलं आहे. मी अबू आझमी यांची भूमिका ही नवी नाही आहे, यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा अशी विधानं केलेली आहेत. पण आत्ता सध्या छावा जो चित्रपट आहे या निमित्ताने औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची एक लाट आलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक लोक म्हणजे अबू आझमी यांची तर ही भूमिका आहेच आणि त्यात अजिबात बदल होणार नाही. ती काय जीभ घसरली आहे की चुकून काहीतरी बोललेत अशा पद्धतीचा अजिबात नाही, किंवा त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असं ते अजिबात म्हणालेलं नाहीत, किंवा त्यांनी जे त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं ते सुद्धा त्याच्यात त्यांनी कुठेही माघार घेतलेलं नाही की आपण चुकून बोललो. उलट इतिहासातच असं दिलेलं आहे ते आपण सांगितलं आणि तरी देखील कोणाचं मन दुखावलं असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले. म्हणजे याचा अर्थ अबू आझमी यांची ही भूमिका आहेच की औरंगजेब हा महान राजा होता, तो क्रूर नव्हता, त्याने मंदिरं उभारली, मंदिरांना मदत केली, अशा पद्धतीचा हा इतिहास, नवं संशोधन हे त्यांच्या डोक्यात अगदी फिट बसलेलं आहे. आणि त्यांच्यासारखे असंख्य असे लोक आहेत की ज्यांना औरंगजेब अजूनही आपला वाटतो. शिवाजी महाराज असोत किंवा संभाजी महाराज असोत, याबद्दलची त्यांची भूमिका कधी स्पष्टपणे समोर येत नाही. ती विचारलीच तर ते कसे महान होते सांगतील सुद्धा कदाचित. पण त्याच वेळेला औरंगजेब कसा महान होता हे सांगताना अनेक उपाध्या सुद्धा त्यांना लावण्यात येतात. मग हजरत म्हणण्यात येतं, बादशाह म्हणण्यात येतं. तर अबू आझमी यांनी हे केलेलं विधान जे आहे त्याच्यामुळे अधिवेशनामध्ये हा सगळा गदारोळ निर्माण झाला. आणि फडणवीसांनी त्याविषयी विचारलं विरोधकांना की आज तुम्ही प्रशांत कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर यांच्याविषयी विचारताय, त्यांच्यावर कारवाई का करत नाही? तुम्ही कधी आव्हाडांना विचारलं का? आव्हाडांच्या संदर्भात कधी विचारलं का? त्यांचा कधी निषेध केला का? जवाहरलाल नेहरूंनी जे डिस्कव्हरी ऑफ इंडिया या त्यांच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे म्हटलंय त्याविषयी तुम्ही निषेध करणार का? त्या तशी हिंमत आहे का तुमच्यामध्ये? तर आज हे सगळे लोक जे आहेत हे औरंगजेबाची भलामण करण्यासाठी एवढे आसुसलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यात अबू आझमींची चूक नाही, कारण त्यांची भूमिकाच पहिल्यापासून आहे, ती बदलणार नाही कधीच. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतं त्यांना निलंबित केले, पुढे सुद्धा कारवाई करणार आहेत म्हटलं जाते. पण यामुळे त्यांच्या भूमिकेत तसूभर सुद्धा फरक पडणार नाही, कारण ती भूमिकाच आहे त्यांची. आणि जे जे लोक हे औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवायला जातात त्यांची भूमिका तीच असू शकते. त्यामुळे हा औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो या निमित्ताने गाजलेला आपण पाहिला. पण ही औरंगजेबाला एक महान राजा म्हणणारी प्रवृत्ती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये कायम आहे. कधी मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले जातात, कधी टिपू सुलतानाचे फोटो नाचवले जातात. अफजल खानाच्या भोवती जी कबर होती प्रतापगडच्या पायथ्याशी, ती कबर अजूनही आहे, पण त्याभोवती एक अनधिकृत मोठं बांधकाम करण्यात आलं होतं. औरंगजेबाची कबर जी आहे ती सुशोभित करण्यात आलेली आहे. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की हे लोक जे आहेत अशा पद्धतीने या सगळ्या लोकांना आदर्श मानतायत आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना आदर्श मानत नाहीत, याचा अर्थ स्वाभाविकपणे. आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ज्यांनी हा महाराष्ट्र आज जो काय आहे, हा महाराष्ट्र उभारण्यामध्ये, महाराष्ट्र टिकवण्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, त्यांना आदर्श न मानणारे लोक आज महाराष्ट्रात आहेत. आणि जे औरंगजेबाला आदर्श मानतायत, अफजल खानाला आदर्श मानतायत, त्यांच्या कबरीभोवती सुशोभीकरण केलं जातंय, आणखी मोठमोठी अनधिकृत बांधकामे केली जात आहेत.
हे खरं तर महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. आज अशा पद्धतीने हे सगळं चित्र आपण विधानसभेमध्ये पाहिलं, गदारोळ पाहिला. दुर्दैवाने अबू आझमींची भूमिका ती आहेच, पण त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांची भूमिका काय? त्यांनी प्रशांत कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर यांच्या कारवाई करा म्हटलं, अबू आझमींवरही कारवाई करा म्हटलं, पण त्यावेळेला त्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे होती. जशी आज शिंदे गटातले शिंदे यांची शिवसेना जी आहे त्यांनी आंदोलनं घेतली, अबू आझमींचा निषेध केला, त्यांचे पुतळे जे आहेत ते जाळले, जोड्याने मारले त्यांच्या पोस्टरला. अशा पद्धतीचं आंदोलन बाकी कुठल्या पक्षांनी केलं नाही महाविकास आघाडीतल्या. मग नेमकी त्यांची भूमिका काय आहे? आज परिस्थिती अशी आहे की औरंगजेबाचं एका बाजूला उदात्तीकरण होतंय, कौतुक होतंय, दुसरीकडे काही लोक ज्यांना इतिहासाची अजिबात माहिती नाही, इतिहासाची जाण नाही, त्यांचा अभ्यास नाही, असे लोक रोज उठून मनुस्मृतीचा काहीतरी उल्लेख करतात, ब्राह्मणांचा उल्लेख करतात आणि इतिहासाची नवी मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. मनुवादी इतिहास म्हणून रोज बोंबलत असतात. ते सुद्धा अशाच पद्धतीने दोषी आहेत. जसे औरंगजेबाची रोजच्या रोज कौतुक करणारे लोक दोषी आहेत, तसेच ब्राह्मणांच्या नावाने खडे फोडणारे आणि त्यांचा वारंवार जाणीवपूर्वक इतिहासामधलं काही उदाहरणं घेऊन रोजच्या रोज उद्धार करणारे लोकसुद्धा तेवढेच दोषी आहेत. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात हे सगळं गढूळ वातावरण, जातीयवादी वातावरण तयार झालेलं आहे. म्हणून जेव्हा फडणवीस म्हणतात की आव्हाडांचा निषेध तुम्ही करणार का, कारण ते नेहमी अशीच भूमिका घेत असतात, पाहिलेलं आहे आपण अनेक वेळेला. आता सुद्धा आपण पाहतोय की छावा चित्रपट आल्यानंतर त्यातला जो शेवटचा प्रसंग आहे संभाजी महाराजांना मारण्याचा, त्या प्रसंगानंतर अनेक लोकांना दुःख झालं, कारण अनेक लोकांना ही माहिती नव्हतं नीट की असं काय संभाजी महाराजांच्या बाबतीत झालेलं आहे. कदाचित हत्या झाली हे माहिती असेल, पण कशा पद्धतीने, कशा निर्घृण पद्धतीने हत्या झाली हे त्यांना माहिती नाही. ते अनेक लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा कळलं, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा पहिल्यांदाच कळलं, आणि मग संभाजी महाराजांचे बलिदान काय आहे, कशासाठी आहे याची जाणीव झाली. पण हे झाल्यानंतर सोशल मीडिया असो, समाजामध्ये अनेक लोक पुढे आले की बघा औरंगजेब काय तसा नव्हता, औरंगजेबाने अनेक मंदिरांना मदत केली, जर त्याने संभाजी महाराजांना धर्म बदलायला सांगितला असता तर मग त्याने येसूबाईंना जेव्हा पकडलं किंवा शाहू महाराजांना पकडलं तेव्हा त्यांचं धर्मांतरण का केलं नाही, असे बाळबोध प्रश्न यांच्या डोक्यातून यायला लागले. मी किती घाणेरडी मनोवृत्ती डोक्यामध्ये भरलेली आहे पहा, की आपण संभाजी महाराजांचं समर्थन करायला पाहिजे, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. तर त्याऐवजी औरंगजेब जो आहे तो कसा दोषी नव्हता, तो कसा चांगला होता हे सांगण्याचा आटापिटा काही लोक करतायत. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि धोकादायक सुद्धा आहे. आता अनेक जणांचं म्हणणं असतं इतिहासाचं एवढं काय करायचंय, झाला तो इतिहास, आता पुन्हा पुन्हा तोच काय उगाळण्यात अर्थ आहे. मग शिवाजी महाराजांचा तरी इतिहास कशाला शिकायचा आहे, काय उगाळून उपयोग आहे. पण तोच इतिहास आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला दिशा दाखवतो, नीतिमत्तेने कसं राज्य करावं हे सांगतो. हे सगळं सांगणारा इतिहास संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा हा नुसता इतिहास पुस्तकामध्ये वाचून पेपरमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी नाही आहे, तो जीवनात जगण्यासाठी सुद्धा आहे. तो औरंगजेबाचा आहे का इतिहास? तसा नाही आहे तो. पण ही या पद्धतीने मांडणी करणारे लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत दुर्दैवाने, आणि त्याचा यांना राजकीय लाभ सुद्धा उठवायचा आहे. या माध्यमातून मुस्लिमांचं लांगुलचालन करायचं आणि त्यांची मतं पदरात पाडून घ्यायची. त्यासाठी त्यांना औरंगजेबाची भलामण करावी लागते, त्याचं कौतुक करावं लागतं. आणि त्यामुळे त्यांची ती भूमिका बनलेली आहे की अफजल खानाबद्दल कधी बोलायचं नाही, औरंगजेबाबद्दल बोलायचं नाही, उलट काहीतरी वेगळे दाखले द्यायचे. त्यामुळे हा जो काही औरंगजेबाचा उदो सुरू आहे, अफजल खानाचा उदो सुरू आहे, हा वेळीच ठेचला जाणं आवश्यक आहे.
कारण हे काही महाराष्ट्राचे आदर्श किंवा हिरो होऊ शकत नाहीत. तिकडे उत्तर प्रदेशात सुद्धा याचे पडसाद उमटले. योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांनी अधिवेशनात सांगितलं की औरंगजेब हा काय आमचा आदर्श असू शकत नाही. त्याने अनेक मंदिरांचा नाश केला, तो कसा काय आमचा आदर्श असू शकतो. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली, त्याचं समर्थन तरी एका तरी मुद्द्यावर कसं काय करता येऊ शकतं. आपण पुतळे उभारणार ते शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे की औरंगजेबाचे, याचा विचार करण्याची वेळ आहे. आणि त्यामुळे कोणी राजकीय त्याची भूमिका काय असेल ती असेल, पक्ष कोणताही असू दे, पण ज्या वेळेला जी व्यक्ती औरंगजेबाचं कौतुक करते त्याला एक प्रकारे काहीतरी त्याच्याविषयीची खोटी माहिती पसरवून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याला वेळीच रोखलं गेलं पाहिजे. मग ते सगळ्यांनीच रोखलं पाहिजे. कारण औरंगजेबाचं कौतुक करणं की अफजल खानाचं कौतुक करणं म्हणजे एक प्रकारे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करण्यासारखंच आहे. तर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या महाराष्ट्रामध्ये 27 वर्ष औरंगजेब राहिला स्वराज्य जिंकण्यासाठी, राज्यविस्तार करण्यासाठी, पण मराठ्यांनी त्याला तशा पद्धतीने त्याचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण होऊ दिलं नाही आणि इथेच तो खितपत मृत्युमुखी पडला, इथेच गाडला गेला. पण वारंवार तो मध्ये मध्ये त्याला बाहेर काढण्यात येतं, कधी पोस्टरच्या रूपात दाखवण्यात येतं, कधी अशा पद्धतीच्या विधानातून औरंगजेब कसा ग्रेट होता हे सांगण्यात येतं. ते त्याचा विरोधसुद्धा होतो, पण तो कायमचा पुन्हा एकदा गाडला जाणं आवश्यक आहे. पुन्हा याच महाराष्ट्रामध्ये त्याची कबर खणणं आवश्यक आहे आणि ती सगळ्यांनी मिळून केली पाहिजे. कोणी त्यासाठी पक्ष किंवा एखादी व्यक्ती याला समोर ठेवून त्याविषयीची विधानं करू नयेत. आपले आदर्श फक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, तेच आपले आदर्श असू शकतात. हे कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.